हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मजेत ना? तर आयुष्यामध्ये आपण बोलतो की मी ही गोष्ट गमावली, ती गोष्ट गमावली, ही गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली. पण प्रत्येक गोष्टीचं जर बारकाव्याने विचार केला तर काहीतरी एक कारण सुनिश्चित असतं. जेव्हा ते आपल्याला कळतं तर लाईफमधली सगळी दुःखे ही सुखामध्ये रूपांतरित होतात. प्रत्येक घटनेमागं, आयुष्याच्या प्रत्येक घटनेमागं काहीतरी कारण असतं. विनाकारण कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही. आणि आपण जेव्हा सगळं काही गमावतो, जेव्हा शून्यामध्ये जातो, तीच वेळ असते की नव्याने परत उभे राहण्याची, ती जिद्द मनी बाळगून उंच भरारी घेण्याची. आणि जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात, शुद्ध अंतःकरणाने त्या परमेश्वराला साथ घातली आणि तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा ठेवली, तर अशक्य ते मजलाच शक्य हे अगदी सहजपणे शक्य होते. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कधीही चिंता, हार आणि काळजी ह्या गोष्टींना थारा देऊ नका. आयुष्यामध्ये जेवढं छान आणि चांगलं करता येईल तेवढे करा. डोकं शांत ठेवा, कारण शांत पाणी असेल तरच आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसू शकतात. जर तुम्ही शांत पाण्यामध्ये जर दगड मारला तर ते गढूळ होतं. त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये कधीकधी आपल्याला समजत नाही की मी आता काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कशी सुरुवात करू. त्यावेळी डोकं शांत ठेवा आणि शांत मनाने तुमचे डिसिजन घ्या. तुम्ही जेवढा तुमच्या मनावर कंट्रोल कराल तेवढा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल. लाईफ हे एक बोलतो ना की अप अँड डाऊन्सचा एक जीवनाचा सारच आहे. जीवनामध्ये अप आणि डाऊन हे येतच असणार आहे, पण त्यामध्ये बॅलेन्स मेंटेन करणं, सातत्यपूर्वक प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण अनुभवांमधून ठेस लागण्यालाच माणूस शहाणा होतो हे म्हणतात ना, अगदी खरं आहे. पण आपण शहाणं होणं मात्र नितांत गरजेचं आहे. त्याच्यामुळे शांतता, स्थिर बुद्धी आपल्याला आयुष्याकडे अनेक अशा बोलतात ना की आपल्या बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत जातात. लाईफ हे खूप सुंदर बनतं. आणि मित्रांनो, आयुष्य अगदी छोटूसं आणि सुंदर आहे. त्याच्यामुळे चिंता बिलकुलच करू नका, पण चांगल्या गोष्टींचं नक्की चिंतन करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, स्टे ट्यून.